मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख सम्माननीय श्री उद्धव जी ठाकरे के आदेश अनुसार विभिन्न चुनाव को लेकर तथा शिवसेना पक्ष को मजबूत करने के उद्देश्य से शिव सैनिकों द्वारा पूरे महाराष्ट्र में दिनांक 26 मई 2022 से 29 मई 2022 तक शिव संपर्क अभियान की शुरुआत की गई है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इसी को लेकर आज दिनांक 27 मई 2022 को शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, उप जिला प्रमुख देवानंद जी थले, तालुका प्रमुख विश्वास जी थले, इन सभी लोगों के मार्गदर्शन में भिवंडी तालुका के सोनाले में लोनाड़, रांजनोली, कोन जिला परिषद गट के शिव सैनिकों का शिव संपर्क अभियान सभा का आयोजन शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील हरड़, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान रामा केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायके, पंचायत समिति सदस्य सुप्रिया सचिन पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, उप जिला प्रमुख देवानंद जी थले, तालुका प्रमुख विश्वास जी थले, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, उप जिला महिला आघाड़ी प्रमुख कविता भगत, तालुका संघटिका भिवंडी महिला फसीताई पाटिल, जिला परिषद सदस्य रूता गोपीनाथ केने, समाज कल्याण समिति सभापति प्रकाश तेलीवरे, बांधकाम व आरोग्य समिति माजी सभापति जिला परिषद थाने कुंदन पाटिल, महिला व बाल कल्याण समिति माजी सभापति जिला परिषद थाने व विद्यमान सदस्य दर्शना ठाकरे, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य मीनल सुनील हरड़, शिवसेना भिवंडी ग्रामीण विभाग प्रमुख प्रमोद पाटिल, कैलाश पाटिल, श्याम चौधरी, विजय पाटिल, माजी जिला परिषद सदस्य थाने कृष्णा वाकड़े, संपर्क प्रमुख भिवंडी तालुका विशुभाऊ महात्रे, माजी उपसभापति पंचायत समिति भिवंडी शीलानंद राखाड़े, पंचायत समिति सदस्य पुष्पा किशोर पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक तथा महिला व पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील हरड़, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान रामा केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायके, पंचायत समिति सदस्य सुप्रिया सचिन पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और सभी शिव सैनिकों को पक्ष को मजबूत करने हेतु मार्गदर्शन किया। तो वहीं इस शिव संपर्क अभियान सभा में भारी संख्या में लोगों ने शिवसेना में प्रवेश किया और कई लोगों को नियुक्ति पत्र देकर नियुक्त भी किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शिवसंपर्क अभियान म्हणजे शिवसेनेचं जागर आहे आणि सर्व शिवसैनिकांनी या जागरामध्ये हजर व्हायचं आहे आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण कार्यकर्ते उपस्थित झालेलो आहोत। मित्रांनो, 2 वर्ष आपले महाराष्ट्राचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एक असा महामारीचा आपल्यावर संकट कोसळला आणि त्या संकटामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्या माध्यमातून विरोधकांना ज्या टीका होत आहेत, टीका टिप्पणी केली जातो आणि शिवसेना कशी बदनाम होईल या दृष्टीनं ते लोक सर्वजण आपल्या विरुद्ध बोलत असतात आणि आपल्याला ते कमी करण्याचं, आपली ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, आपण शिवसेनेच्या पदामध्ये पद घेतलेलं आहे
आणि आपल्याला ज्या शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सचिव असतील, अनेक प्रकारचे आपल्याला पद दिलेले आहेत। ही मित्रांनो पद आपल्याला नुसती कार्ड छापण्यासाठी नाही तर गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी हे कार्ड आपल्याला पद दिलेले आहेत। आजचं शिवसंपर्क अभियान आपल्यासाठी इकडे आपल्या गटासाठी 3 गटांसाठी कोण सरवले आणि लोणारसाठी नियोजित केलेलं आहे। याच्याने आपली शिवसैनिकांची एकता लक्षात येते आणि सर्वांना एक ऊर्जा निर्माण होते। कुठेतरी आपले पण कार्यक्रम होतात, नाही तर बऱ्याचदा एक मरगळ निर्माण होते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये की आपली सगळी मंडळी एकत्र येत नाही किंवा एकत्र नाही येत। तर मी सांगेन की आपल्याला पुन्हा सर्वांना मतभेद विसरून एकत्र येण्याची फार गरज आहे। खरोखरच आज आपण जे कार्य करतो त्या कार्य करण्यासाठी खरोखर आपल्याला पहिल्या गोष्टी 2 महत्त्वाच्या माणसाला अंगीकारल्या पाहिजे। एक त्याची संन्यासी वृत्ती पाहिजे, दुसरं आईचं काळीच पाहिजे। कारण या गोष्टीची फार गरज आहे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, कारण संन्यासी वृत्ती आपल्याला कुठे आपल्याला प्रलोभनानं आपण बली पडत नाही, कुठल्या आपण आमिष दाखवलं त्याला बली पडत नाही। आणि जी आपल्याला आईचं काळी याच्यासाठी पाहिजे की एखाद्याला गरज असेल त्याला आपण मदतीसाठी, जसं आई जशी आपल्या मुलासाठी तिचं हृदय पिळवटतं तसं त्या माणसामध्ये जर आईचं काळीज असेल तर त्याला 100% त्याची दया येते आणि तो त्या कामाला प्रवृत्त होतो। आज आपण बघतो सगळ्या व्यवहारापोटी सगळ्या क्षेत्रामध्ये सगळं चालू आहे, याचं कारण पैसा। आणि त्याच्यासाठीच आपल्याला कुठं चांगलं घडवायचं, आपल्याला आल्या संधीचं सोनं करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे। आणि चांगलं कार्य हे शेवटपर्यंत चांगलं टिकतं आणि पुढचं आयुष्य याच्यासाठी केलं होतं तसं की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड पाहिजे तर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे। समाजाची बांधिलकी जपून आपण त्या तिथं काम केलं पाहिजे। आपला जन्म या महाराष्ट्र भूमीत झालाय आणि या महाराष्ट्राची भूमी इतकी पवित्र आहे, जगाच्या पाठीवर एकच भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच्यात आपण वंशज आहोत। हा सन्मान, हा अभिमान असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जर कार्य केलं, आपण दुसऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास न देता, कुठला उपद्रव न करता कुठला काम केलं ते 100% सक्सेस होतं। मी आनंदजी दिघे साहेबांचा जो पिक्चर आलाय त्याच्यामध्ये दिघे साहेबांचा एक हे दाखवलंय, त्याच्यामध्ये असे चिकट ते एका चित्रपटामध्ये नाही दाखवू शकत एवढं त्यांचं कार्य आहे, कुठला पक्ष न बघता। त्यांनी एक नगरसेवक आलेला आणि नगरसेवक तो 6 महिन्यामध्ये तो गाडी घेतली त्यांनी 4 व्हीलर आणि तो दिघे साहेबांकडे आला पेढे घेऊन आणि मग त्यांना वाटलं की आनंद झाला असेल साहेबांना काहीतरी हे करतील, पण साहेबांनी त्यांना असं दाखवलं, तुम्ही ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे तुम्ही समाजाचे नोकर आहात, तुम्ही कुठला एखादा तो 6 महिन्यामध्ये गाडी घेतो त्याचा अर्थ त्यांनी काहीतरी केलेलं आहे आणि ही संकल्पना त्यांना पटत नव्हती। म्हणून दिघे साहेब आज अमर आहे, कारण त्याच्या गोष्टीमध्ये आज आपण बघतो आणि तो चित्रपट सर्वांनी पाहावा। केवळ आपण चित्रपट पाहून नसून आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आपलं काम काय आहे। जसा माणूस अनेक नात्यामध्ये आहे, कोणाचा काका आहे, भाऊ आहे, मुलगा आहे, आपण ज्या नात्यामध्ये जातो त्या नात्यामध्ये आपली बघण्याचा दृष्टिकोन, आपली भावना वेगळी असते। त्या पद्धतीने जेव्हा इलेक्शन येतो त्यावेळेस आपण आपल्या कोणी नातेवाईक असेल दुसऱ्या पक्षाचा, कोणी आपला संबंधित असेल, पण त्यावेळेस आपलं एकच नातं ठेवायला पाहिजे, शिवसेना, आणि आपल्याला फक्त धनुष्यबाण ठेवायचं। मग आपण तिथे प्रलोभन न बाळगता आपला धर्म एक असला पाहिजे, आपला संकल्प एक असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जर काम केलं, तले साहेब मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने जे कामं करत नाही, मी प्रत्येक वेळेला बोलतो त्यांना आपण बाजूला सारून जिथे नवीन येतील त्यांना आपण संधी दिली पाहिजे। आज आमच्या याच्यामध्ये गावामध्ये पण 4 शाखा प्रमुख होते, त्याच्या आता आपण परत नवीन शाखा प्रमुख आज आपण निवडतो, इथे महिला शाखा प्रमुख निवडतो। आम्ही आता कालच मीटिंग घेतली आणि या पूर्ण 4 आमच्या वार्डांची ग्रामपंचायत यांच्यामध्ये प्रत्येक महिन्याला मीटिंग होईल आणि त्या पद्धतीने काम चालू करायचं आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये काम चालू व्हायला पाहिजे। देश आपल्याला घडवायचा आहे किंवा देश केवळ केंद्र सरकार घडवत नाही। 1 वर्ष सरपंच होते, आता आपण डिझाईन दिलं, कशी कामं होतील, आपलं नियोजन कसं आलं पाहिजे, कुठल्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे, ती कामं होणं फार महत्वाचं आहे। जे जे होईल ते कदापि चुके ना, ते भोगल्या विना सुटे ना देवाधिकासी, म्हणून आपण त्या पद्धतीने देवाला स्मरून याची जाणून देगा तुझा विसरण व्हावा असं करून जर काम केलं तर निश्चितपणाने आपण सक्सेस आहोत आणि त्या पद्धतीने काम आपलं चांगल्या पद्धतीने चांगल्या माणसानं जर प्रवृत्त केलं, त्या पद्धतीचं काम केलं, थोडंफार मतभेद असतात पण आपण योग्य माणसाची पार करून त्या माणसाला जर पुढे घेतलं, त्या कार्यकर्त्याला पुढे घेतलं, 100% आपलं काम चांगल्या पद्धतीचं आणि सक्सेस होईल
यातील मात्र शंका नाही. आपल्याला प्रत्येक गटामध्ये शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, उपप्रमुख, महिला आघाडी शाखा प्रमुख अशी पदं आपल्याला सर्वांना द्यायची आहेत आणि प्रत्येक म्हणजे गटामध्ये आपल्याला घरोघर शिवसेना पक्षी घरोघर पोहोचवायचं आहे, चुलीपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला ना. खरोखर महिला पुरुषांनी एकत्र काम करून आपल्याला पक्षाची वाढ करायची आहे, जेणेकरून आपला शिवसैनिक पक्षी कसा वाढला पाहिजे याचा खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. असेच सर्वांनी आपण, मला असं वाटतं प्रत्येक निवडणुकीला एकत्र यायला पाहिजे. नुसतं एकत्र येऊन नाही तर आपण काम करायला पाहिजे पक्षाचं काम. 4 वर्ष आपण करतो आणि 1 वर्षासाठी आपलं सगळं फुकट जाते. कारण जेव्हा करायचं तेव्हा करायचं नाही, तेव्हा कुठेतरी आपण कोणत्या तरी दावणीला दावलेला असतो. आणि काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का, कारण 5 वर्ष निवडून यायचं आपल्या तिकीटावर आणि नंतर 4-5 वर्ष तिकडे काम करायचं, परत निवडणूक आली का परत तिकडे यायचं. हे कुठेतरी मला खटकते. आणि तुम्हाला मला खटकत असेल तर तुम्ही सांगा. बरेच मला माझ्या महिला आघाडीच्या महिला मागे पण बोललेले का आज तुम्ही कुठेतरी भाषण करत असं बोला. कारण जिथे जिथे काय होतं माहिती काम करायचं. आता महिला आघाडी माझ्या उपतालुका प्रमुख बरेच आहेत, मला असं वाटतं समोर तर 5 दिसतात. आणि आमच्या शिवसैनिक शाखा संघटक, उपशाखा संघटक आम्हाला पण कुठेतरी वाटते महिलांचं काहीतरी तिकीट वाटप आला या साहेबाकडे जा, त्या नेत्याकडे जा, हे आम्हाला कुठेतरी खटकते. याच्यानंतर माझ्या महिला आघाडी निवडणी तालुक्यामध्ये आम्हाला पण थोडेफार निर्णय घ्यायची संधी द्यावी अशी मी पूर्ण व्यासपीठाला सांगते. मित्रांनो, या ठिकाणी इलेक्शन आल्याच्या नंतर नेहमीच वारे वाहत असतात आणि आपण एकत्र होतो आणि एकत्र राहत असतो. बरेच खटकत या ठिकाणी बरेच काही कार्यकर्ते बोलतात ते सांगतात तुम्ही हा विषय मांडा. मित्रांनो, कविताई ताई बोलल्यानंतर या ठिकाणी खरोखर ज्यावेळेस मला इलेक्शन उभं राहत असत कधी माझी बायको कधी इलेक्शन आली नाही, पण त्यावेळी मी 100 बाया घेऊन येतो माझी मेजॉरिटी दाखवण्यासाठी. ही कुठपर्यंत गोष्ट चुकीची आहे आणि कुठपर्यंत गोष्ट खरीच आहे. ज्यावेळेला आपले ज्यावेळी निरीक्षण बसलेलं असतं त्यावेळी त्याने विचार करावा. बागीनी सतत या ठिकाणी भाकरी विकत आणतात पण येतात, कारण त्याला वेळ नसतं भाकरी भाजायला, भाकरी बांधायला वेळ लागतो. भाकरी विकत घेऊन देखील कार्यक्रम उपस्थित असतात. या ठिकाणी त्यांचा विचार केला पाहिजे. आणि हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मित्रांनो, तुम्ही खरोखर जर बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणासोबत होत नाही, कधी विकला जायच नाही. मी स्वतः 40 वर्ष बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी कुठल्याही पक्षाचा जरी कार्यकर्ता नसला तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पद आपल्याला आज आहे उद्या नाही, मला उपतालुका प्रमुख पद उद्या कॅन्सल होईल. तर बाळासाहेबांनी सर्वात मोठं आपल्याला दिलेलं पद शिवसैनिक, याच्यापैकी कोणीही आपल्याला काढू शकत याची तुम्ही किंमत ठेवून सर्वांनी आपल्याला शिवसेनेच्या पक्षासाठी कार्य करायचंय, कोणासाठी कार्य करायचं नाही. आपण म्हणतो बाळासाहेबांनी आम्हाला दगड दिला तरी आपण निवडून देत होतो, कारण आम्हाला माणसाची गरज नाही, आम्हाला कोणाची उमेदवार कोणी याची काही गरज नाही. उमेदवार कोणी असू द्या, तो धनुष्यबाणाच्या निशाणी उभा आहे, तोच आमचा उमेदवार, तोच आमची निशाणी. यासाठीच आपण 40 वर्ष काम करतो आणि हे काम जर आपण सतत करत राहिलो तर आपल्याला मतभेद होणार नाही. शिवसंपर्क अभियानचा उद्देश असा आहे की आपण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आलेलं आहे तेव्हापासून अनेक योजना, मग ते शेतकऱ्याचे असतील, गोरगरीब जनतेचे असतील, आदिवासी बांधवांचे असतील, कोळी बांधवांचे असतील, अशा अनेक समाजाच्या ज्या नवीन ज्या योजना शासनाने जे काढलेल्या त्या योजना प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचली पाहिजे, हा एक महत्वाचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनाने आपण शिवसंपर्क अभियान चालू केलेलं आहे. खरं तर अनेक योजना आहेत. आपण थोडक्यात जिल्हा परिषदेचा जरी विचार केला तर अनेक जिल्हा परिषदेमध्ये अशा काही योजना आहेत का आपण त्या चुलीपर्यंत पोहोचू शकतो आणि जिल्हा परिषद आपल्या असल्या कारणाने आपण ते 100% पार करू शकतोय. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जेव्हापासून जिल्हा परिषदमध्ये राहिलो साहेब, मी तुम्हाला आठवण देईन की मी 2013 पर्यंत काँग्रेसचं काम करत होतो आणि 2014ला आमदार शांताराम मोरे साहेब ज्या टायमाला निवडणुकीला उभे होते त्या टायमाला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्या टायमाला मी कुठलाही असं आश्वासन नाही घेतलं की मी शिवसेनेमध्ये येतोय की मला पंचायत समिती द्या किंवा जिल्हा परिषद द्या, पण मला खात्री होती की मी शिवसेनेत गेल्यानंतर माझी प्रगती होईल. आणि तुम्ही जर बघितलं असेल की मी 2014ला या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मी काम करत राहिलो. काम करत असताना जर तुम्ही मला बघितलं असेल तर मी संपर्क प्रमुख पासून तर जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी गटनेता झालो, गटनेता झाल्यानंतर मी बांधकाम सभापती झालो, आरोग्य सभापती झालो. तुम्ही काम करत राहिल्यानंतर 100% शिवसेना तुमच्या पाठीशी राहील. साहेबांनी कालच सांगितलं
की तुम्ही फक्त सांगत असाल का मला पक्षाने काय दिलं नाही, मला पक्ष काय देत नाही, कोणी कोणाला द्यायला बसलं नाही. तुम्ही काम करा. मला 100% खात्री आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे. या शिवसेनेमध्ये काम करणाऱ्याला इज्जत आहे. तुम्ही घरात बसून जर पदाचा फक्त उपयोग घेत असाल तर त्याला काही किंमत राहणार नाही. शिवसंपर्क अभियान संपल्यानंतर त्या शिवसेना संपर्क अभियानातून आपण जी काही ऊर्जा घेणार आहोत ती ऊर्जा आपण गावागावामध्ये जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पेरायची आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माणसाच्या मनामनात रुजवायचे आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार म्हणजे काय तर संघटना आपली आहे. किरणने सांगितलं की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्यामध्ये फक्त 2च पदं आहेत, एक शिवसेना प्रमुख आणि एक शिवसैनिक. आता शिवसेना प्रमुख हे पद आपल्या स्मरणात राहिलं, त्याच्याऐवजी पक्षप्रमुख हे पद आलं आणि शिवसैनिक. मग मधली जी काही पदं आहेत उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख ही परिस्थितीनुसार तयार केलेली आहे की ह्या पदावर दुसरा माणूस नेमायचा, त्या दिवशी तिथं दुसरा माणूस असेल. म्हणजे आपण दिवसभर फिरल्यानंतर घरी आल्यानंतर अंगामधून शर्ट काढून ठेवतो, तेवढंच ह्या आपल्या पदाला महत्त्व आहे. याच्यापेक्षा जास्त कोणी काही समजू नका. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं, म्हणजे सगळेजण आपण सारखे आहोत असं आपण समजायचं. प्रमाणे उद्धव साहेबांची जी कार्यपद्धती आहे, शिवसेना म्हटली की 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली, 50हून अधिक वर्ष झाली. पण शिवसेना हा आहे तसाच आहे. आणि जे बाळासाहेबांनी जे प्रबोधन काळ ठाकरेंनी जे बी लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष झाल्याने अनेक त्याला फांद्या आलेल्या आहेत. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत याचं त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी स्थानिक लोकाधिकार समितीची जी स्थापना बाळासाहेबांनी केली, एक उद्दिष्ट होतं की मराठी माणसांना या महाराष्ट्रामध्ये नवे तर या देशामध्ये मानाचं स्थान जर कोण देणार असेल तर स्थानिक लोकाधिकार समिती. अनेक त्या ठिकाणी शासकीय निमशासकीय सरकारी नोकऱ्यांमध्ये जर मानाचं स्थान जर कोणत्या माध्यमातून झालं असेल तर ते स्थानिक लोकाधिकार समितीची माध्यम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक त्या ठिकाणी संस्था, भारतीय कामगार सेना असेल, नाहीतर त्या ठिकाणी तुमची कापूस कामगार सेना असेल, अशा अनेक संस्था बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून आज युनियन क्षेत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. हे सर्व त्या ठिकाणी करत असताना संघटनात्मक त्या ठिकाणी आज शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आम्ही सर्व मुंबईत इथे आलो आहोत. पहिला टप्पा झाला विदर्भ मराठवाडा हा टप्पा पाडल्यानंतर आता हा दुसऱ्या टप्प्याचा काल शुभारंभ झाला. आणि आम्हाला भिवंडी विधानसभा मतदारसंघ माननीय आपले ज्यांनी नारायण राणेला 4 मुंड्याची एकदा नव्हे तर 2दा केले अशा मुंबईतल्या आमचा खांड्या वाघ त्या ठिकाणी विनायक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेलं आहे. आता आमची दुसरी कालची एक सभा, संध्याकाळची एक बैठक आणि आजची ही सभा नाही किंवा ही मिटिंग नाही किंवा काही, आपला सुसंवाद आहे. एक शिवसेनेचा सुसंवाद आहे. आमच्या ताईने सांगितली ती खंत काही भेटला. आपण शिवसेना निष्ठेचे शिवसैनिक आहोत, लक्षात आलं का? तुमच्यावर म्हणजे त्या कोणावरती अन्याय होणार नाही. कारण की इकडेच आदर्श आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जोही शिवसेना प्रमुख त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेब आमदार करू शकतात. बस यातच सगळं काय आलेलं. आज कितीतरी असंख्य त्या ठिकाणी आमदार आहेत, कोण काय हे करायचं, पण काहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी त्या ठिकाणी होते, त्यांच्या खानदानी त्या ठिकाणी परंपरा राजकीय ह्याच्यामध्ये होता. आजोबा होते म्हणून वडील होते म्हणून मुलगा होता म्हणून नातू, अशा पद्धती. पण शिवसेनेने कधी जात धर्म पंथ ही त्या ठिकाणी संकल्पना ठेवली नाही. जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला संधी दिली, ही खऱ्या अर्थाने शिवसेना आहे. आपण सर्व शिवसैनिक आहोत आणि आपला मतदार हा शिव आहे, देव आहे, मतदार राजा आहे. आणि अशा देवा पुढे जाताना आपण काय घेऊन जायचं आहे? आपण या मतदार राजासाठी ज्यांनी आपल्याला मतदान करून निवडून दिलेलं आहे, जे वर्षानुवर्ष आपल्या पाठीशी आहेत, जे आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे, असे सर्व मतदार
असे सर्व आपले कार्यकर्ते तळागाळापासूनचे जनता यांना या ठाकरे सरकारने या 2.5 वर्षाच्या कोविड काळात असूनही जे कामगिरी बजावली आहे ती त्यांच्याकडे ठळकपणे मांडणे, त्यांच्याकडे पोहोचवणं हाच शिवसंपर्क अभियानाचा खरा विषय आहे. आज आपण शिवसंपर्क अभियान हा कार्यक्रम मागच्या वर्षातही गटागटात जाऊन केला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स झाला आणि कुठेतरी शिवसेनेला मला वाटते त्या काळामध्ये चांगलं ऑक्सिजन मिळालं आणि शिवसेनेची लोक खऱ्या अर्थाने कामाला लागली. तेव्हा हे शिवसंपर्क अभियान 6 महिन्यात वर्षामध्ये प्रत्येक वेळी आपण राबवले पाहिजे. त्यामुळे शिवसैनिक ॲक्टिव्ह राहतो. आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी शिवसेना काय आहे हे सांगितले. मी नव्याने काही सांगायची गरज नाही. शिवसेना सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेमध्ये असला की पोलीसही कमिशनर बनतो आणि दुसऱ्या पक्षात गेला तर कमिशनरही पोलीस बनतो, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजच्या दिवशी ज्यांनी काय शंका उपस्थित केल्या, लोणार गटामधून प्रमोद पाटील यांनी बोलले की सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे त्या गटामध्ये आणि हे वारंवार विषय होता. भगवान दादाही बोलले असतील, कितीतरी वेळा वाकडे साहेब हा विषय झालेला आहे. तेव्हा तुम्हाला मी एवढीच सांगेन, विनंती करेन की एका आठवड्यात तुमच्या हिशोबात तुम्ही मिटिंग लावा आणि काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घ्या. नसेल होत तर आम्ही येतो आणि काय प्रॉब्लेम आपल्यामध्ये एकत्र यायला काय करायला पाहिजे आम्ही ते वरिष्ठ करतील. हा वारंवार विषय होतो, त्याच्याकडे जरा सिरियसली लक्ष घ्या. तुम्ही तिथे ज्येष्ठ आहात, प्रत्येक वेळी हा विषय निघतो आणि लोणारला मी 2 वेळा भाषणामध्ये एक सांगितलंय, परत आज पण विषय तोच झाला. तर याच्यामध्ये फूट ठेवून आपल्याला काही पक्षाला फायदा असेल तर मग नक्की ठेवा. तर मी तुमच्यावरती जबाबदारी देतो की येत्या आठवड्यामध्ये ही मीटिंग तुम्ही लावा, असा तुम्हाला आदेश आहे माझ्याकडे. तुम्ही पक्ष वाढवण्याचं काम करा. आज पक्ष कसा आहे नाही कसा आहे म्हणून संजय पवार सारख्या सामान्य माणसाला संभाजी राजे असताना सुद्धा सामान्य शिवसैनिकाला उद्धव साहेबांनी काय दिला ही संघटना असते. तेव्हा आपण वेळोवेळी आपल्याला काय सांगायची गरज मला वाटत नाही. प्रमोदचा विषय मी वागडे साहेब तुमच्याकडे सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर सुनील हरेंने सुद्धा सांगितलं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. तर सुनील नक्कीच दिली पाहिजे. याच्यावरती आम्ही पालकमंत्री किंवा आपले जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, हे आम्ही बसून जी लोक कार्यरत नाही नुसतं पद अडवून बसल्या अशा लोकांच्या या महिन्यामध्ये एखाद्या महिन्यामध्ये नक्की त्यांना पदावरती बाजूला काढून आणि निष्ठेने जी लोक कामं करतात त्यांना पदावर घेऊन नक्की. तसेच आपल्या महिला फशीताई यांचं तालुका संघटिका म्हणून हे झालं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी महिला संघटनेसाठी कार्य करावं. आणि महिलांमध्ये काय बोलू मी, ह्या आजपर्यंत मी कार्यक्रमामध्ये बघत आलो की 2 महिला हजर असायच्या, आमच्या मिनलताई आणि कविताताई, आणि मग मी माझं त्यांच्याशी व्हायचं तर अजून महिला कुठं. पण आज तुमची उपस्थिती खरोखर पुरुषांपेक्षा जास्त असते, शिवसैनिकांपेक्षा जास्त असते. याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि आता कविताताईंना नेहमी राडगाणं असं कधी भाकरी काय एक दिवशी भात का ना, भाकरीत कशाला घालतात, एका दिवशी भात बनवून काय असू दे. तेव्हा खरोखर महिला एवढं घरातलं कामं सोडून इथपर्यंत येतात की खरोखर. आणि शिवसेनेमध्ये विश्वजित खळे साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या बहिणी म्हणूनच आहात, आम्ही तुम्हाला ताई बोलणार, तुमचा रिस्पेक्ट करणार. तर महिलेचा रिस्पेक्ट साहेबांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये होतो आणि तो राहणार. या दुसऱ्या पक्षामध्ये बघायला मिळत नाही, ही खरी गोष्ट आहे. आजच्या या महिलांच्या उपस्थितीत आणि महिला ज्या भिवंडी तालुक्यात ज्या पद्धतीने वाढल्या त्यांना खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेन. कलाताई असतील, कविताताई असतील, फशीताई असतील, अजून कल्पनाताई, कितीतरी महिलांची नावं घेऊ शकतो मी की तुम्ही महिला वाढवण्याचं काम चांगलं केलं आहे. आणि खरोखर महिलांना मला असं वाटतं की आपण जे पण पदाधिकारी आहोत त्यांनी त्यांच्या कामामध्ये लुडबुड कोणी करू नये असं मला वाटतं. त्यांचं काम त्यांना करू दे. कारण एक महिला दुसऱ्या महिलेला ओळखू शकतो, पुरुष नाही ओळखू शकत. तेव्हा मला वाटतं आज तालुका प्रमुख इथे असतील, जिल्हा प्रमुख असतील तर त्यांनी पुढच्या काळात महिलांना तेवढा हक्क द्यायला पाहिजे आणि त्यांच्या हक्काची जागा कुठली तरी असेल महिलांची ती त्यांच्या मर्जीने एकदा तरी व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा पुढची असेल तुमच्या. तसंच भगवान दादांनी सांगितलं की खासदार पाहिजे आपल्याला. यार 15 वर्ष डोकं आपटतो आम्ही आणि आता तुमच्या समोर पण आपटतो. आम्हाला कधी कधी वाटतं का आमचं आयुष्य त्या खासदार कपिल पाटलांचंच काम करून जाणार की काय, आम्ही जन्मच त्याच्यासाठी घेतलाय असं कधी कधी वाटतंय खरंच ना.
हा म्हणजे तो भाजपा सावरा गेला, परत दुसरा आला, म्हणजे आम्हाला आमच्या हक्काचा खासदार कधी मिळाला? आज 15 वर्ष विष्णू सावरा होते. प्रथम शांताराम मोरे साहेबांना 25 वर्ष शांताराम मोरे साहेब आले आणि आम्हाला तो एक धनुष्य बाण मिळाला आणि लोकांनी ते दाखवलं त्यांच्या कृतीतून. तेव्हा तुम्ही सगळेजण आलेले आहात इथे निरीक्षक, तर तुम्हाला माझी विनंती असेल साहेब की आमच्या हक्काचा खासदार द्या. खासदार आमच्यामधून कोणीही होऊ दे, आम्हाला काय वय नाही, फक्त तो शिवसेना पक्षाचा असू दे आणि तो त्याच्यासाठी तुम्ही नक्की वर आमचं सांगणं पोचवावं, कारण आम्ही वर पोचत नाही, कारण आम्ही खाली काम करणार लोक आहोत. तेव्हा आम्हाला ठाण्याच्या पुढे काही माहिती नाही. दिघे साहेबांपासून आमची प्रथाच आहे की ठाण्याच्या पुढे जात नाही, कारण ते लोक तिथं सगळं सांभाळतात. त्याच्यानंतर पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, तरी तुम्ही मुंबईपर्यंत आमचं हे निरोप पोचवा. नंतर कुंदन पाटील साहेबांचं भाषण झालं, त्यांनी चांगलं काम केलं. काही लोक या पक्षामध्ये मोठे होऊन सुद्धा दुसऱ्या पक्षात गेले आणि कुंदन पाटील काँग्रेसमधून येताना त्यांची समजदारी बघा की शिवसेनेत काय होऊ शकतं हे त्यांनी त्यावेळी ओळखलं आणि बिनशर्त माहिती सुद्धा नाही की कुंदन पाटील पक्षात येणार आहे, अचानक आंबाडीला आले आणि 4 वाजता त्यांनी प्रवेश घेतला. ही दूरदृष्टी फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे आज शिवसेना वाढतच चालले. आज 2024ला सुद्धा परत शिवसेनेची सत्ता असणार आणि इथे या महाराष्ट्रावरती भगवाच असणार, एवढंच मी सांगतो. आजची उपस्थिती बघून आनंद झाला. अशाच पक्षावरती प्रेम करा आणि अशाच प्रकारची उपस्थिती ठेवा, तर नक्की आपले दिवस चांगलेच राहतील. एवढं नक्की. एवढं 2 शब्द संपूर्ण माझं भाषण कमी होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.